महाराष्ट्र 24 तास न्यूज, जिथे प्रश्न विचारले जातात थेट, जिथे सत्याची बाजू नेहमीच असते समोर आणि जिथे न्यायासाठीचा आवाज ठरतो उंच। आज शेतकऱ्यांचे अश्रू असोत, विद्यार्थ्यांच्या स्वप्नासाठीची झुंज असो किंवा एखाद्या सामान्य नागरिकाचा न्यायासाठीचा संघर्ष, आम्ही असणार नेहमीच तुमच्या सोबत। कारण महाराष्ट्र 24 तास न्यूज हे आहे तुमचं व्यासपीठ, तुमचा साथीदार, तुमचा आवाज। म्हणूनच आजच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा महाराष्ट्र 24 तास न्यूज। कारण हा प्रवास आहे तुमचा, तुमच्या हक्काचा, तुमच्या प्रश्नाचा आणि तुमच्या आवाजाचा। महाराष्ट्र 24 तास न्यूज। नागपूर खंडपीठाचा निकाल 21 डिसेंबरला। श्रीरामपूरमध्ये ईव्हीएम सुरक्षेला लोखंडी कवच। नागपूर खंडपीठाने निकालाची तारीख 3 डिसेंबरवरून थेट 21 डिसेंबरपर्यंत पुढे ढकलली असून या बदलानंतर श्रीरामपूर मतदारसंघातील ईव्हीएम सुरक्षा यंत्रणेचा स्तर प्रशासनाने भक्कमपणे वाढवला आहे। निवडणूक अधिकाऱ्यांनी संपूर्ण परिसर हाय सिक्युरिटी झोन घोषित करत कडेकोट बंदोबस्त उभारला आहे। ईव्हीएम सुरक्षा हाय लेव्हल मोडमध्ये। मतदारसंघातील ईव्हीएम मशीनची निगराणी आता अधिक मजबूत केली आहे। यासाठी सशस्त्र बलांची वाढीव तैनाती, फुल पोलीस फोर्स ऑन ड्युटी, 10 जणांची विशेष सुरक्षा टीम, स्टेट पोलीसचे अतिरिक्त जवानाचा बहुपर्यायी किल्लेबंद सुरक्षा कवच उभारण्यात आले आहे। 12 तासांच्या 2 सुपरविजन शिफ्ट्स। प्रशासनाने 12-12 तासांच्या ड्युटी शिफ्ट लागू केल्या असून पर्यवेक्षणाची जबाबदारी रोज बदलत ठेवली जाणार आहे। त्यात प्रांत अधिकारी, तहसीलदार, मुख्याधिकारी यांची राहणार आहे। ही फेरपालट पद्धत सुरक्षा व्यवस्थेला अधिक पारदर्शक व कडक बनविण्यासाठी राबवली जात आहे। उमेदवारांना अधिकृत पत्रव्यवहार। ईव्हीएम सुरक्षा वाढ, ड्युटी शेड्यूल आणि निर्णय तारीख बदल याबाबत सर्व उमेदवारांना अधिकृत पत्रव्यवहाराद्वारे माहिती देण्यात आली आहे, असल्याची माहिती संबंधित अधिकारी यांनी दिली।